हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक केली गेली आहे। सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिलाय। चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सोरेन यांना अटक केली आहे। झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। हेमंत सोरेन यांनी राजभवनमध्ये जाऊन झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंपई सोरेन यांची गटनेतेपदी निवड झाली असून ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील। त्याचबरोबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली आहे। दरम्यान कोण आहेत हेमंत सोरेन पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। झारखंड मुक्ती मोर्चाचे जे मुख्य नेते तर हेमंत सोरेन यांना अटक केली आहे। माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत। झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्य नेते असून जुलै 2013 ते डिसेंबर 2013 पर्यंत ते झारखंडचे मुख्यमंत्री होते। डिसेंबर 2019 पासून झारखंडचे पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले। झामुमो इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष तर शेकडो एकर जमीन माफियांनी हडपल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे। कोट्यवधीची जमीन बेकायदेशीरपणे हडपली असा आरोप त्यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांना अटक केली आहे। माफियांच्या रॅकेटशी सोरेन यांच्या संबंधांचा आरोप आहे। तर जमीन घोटाळा काय आहे त्यांच्यावरती आपण पाहतोय। भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे। IAS रवी छंजन या प्रकरणात त्यांना सुद्धा अटक केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।